बातमीनं करणार आहोत। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट आलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात 2 प्रमुख आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। पुण्यातून 2 आरोपींना अटक झालेली आहे। हत्या प्रकरणातील फरार असलेल्या सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक झालेली आहे। सुदर्शन घुले हा मुख्य आरोपी आहे। त्यानेच कट रचला होता अशी माहिती समोर येते। बीड हत्या प्रकरणामध्ये 2 आरोपी हा सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांनाही अटक झालेली आहे। आम्ही 2-3 दिवसांपूर्वीपासून सुदर्शन घुलेचा फोटो दाखवतो आहोत आणि तो प्रमुख आरोपी आहे, फरार आहे, त्याला पकडलं जायला हवं त्यासाठी तैनात करण्यात आलेली आहेत पथकं आणि ती महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा पाठवण्यात आली आहेत अशी बातमी दिली होती। आता आपण बघतोय आज मोठी बातमी समोर येते की हा सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे। पुण्यातूनच या दोघांना अटक करण्यात आली आहे, म्हणजे महाराष्ट्र सोडून ते गेलेले नव्हते। हा जो सुदर्शन घुले आहे हा याआधी महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा एकदा पळून गेलेला होता। नेपाळमध्ये तो पळून गेला होता फरार असताना अशी माहिती समोर आली होती। त्यामुळे एक पथक बाहेर सुद्धा महाराष्ट्राच्या रवाना केलं होतं पोलिसांनी। मात्र पुण्यामधून या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधली ही मोठी अपडेट आहे, कारण या दोघांना ताब्यात म्हणजे आता फक्त 3 आरोपी उरले होते, त्यातले 2 आरोपी संशयित पकडले गेले म्हटल्यावर आता एका आरोपीला पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे। हे जे 2 प्रमुख आरोपी आहेत ते पकडले गेल्यामुळे आता या प्रकरणाला वेग येणार आहे। अनेक मोठे खुलासे या प्रकरणातून होऊ शकतात। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे ही नावं आहेत। सुदर्शन घुले हा प्रमुख आरोपी आहे असं म्हटलं जात होतं। आता अर्थात या सगळ्या संदर्भातले अपडेट येतील। बीड हत्या प्रकरणामध्ये हे 2 आरोपी अटकेत आहेत। 3 आरोपी फरार होते, त्यातले हे 2 पकडले गेलेत आणि आता अजून फक्त एकच शिल्लक आहे ज्याला पथकं शोधत आहेत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याशी आम्ही काही वेळापूर्वी या दोघांना अटकेसंदर्भात बातचीत केली। त्या काय म्हणाल्या बघूयात। फायनली हे 2-3 पैकी 2 तरी मिळालेत आणि आता वाल्मी कराड पण आत आहे, तर लवकर सगळे खुलासे आणि त्यांनी तो गुन्हा कसा केला, का केला, का इतकं क्रूरपणे त्याला मारलं, ह्या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत। कारण ती नुसती हत्या नव्हती, ती ज्या क्रूरतेने केली गेली आणि मला म्हणजे ते बघवत अजूनही ते पिक्चर जर आपण आठवले तर अक्षरशः अंगावर काटा येतो असे ते दृश्य होतं। तर मला असं वाटतंय की ह्या लोकांना अगदी सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट ऍक्शन यांच्यावर घेतली गेली पाहिजे। कसं झालं की एकतर वाल्मी कराड हा शरण आला, म्हणजे तो स्वतःहून आला म्हणून तो मिळाला आणि त्यानंतर जेव्हा आपण बघितलं की 3 आरोपी वॉन्टेड लिस्ट त्यांनी जाहीर केली आणि लोकांना सांगितलं की बाबा तुम्ही आम्हाला मदत करा, तर त्याच्यात असं कुठेतरी त्यांचा नाकर्तेपणा दिसत होता। पण त्याच्यामुळे जर त्यांना सुगावे लागले असतील आणि हे पकडले गेले असतील तर खरंच खूप बरं झालंय असं वाटतंय। मला तर खरंच खूप खूप बरं वाटतंय आज की ते 3 पैकी 2 तरी मिळाले आणि हा एक तिसरा जो आहे तो पण लवकरात लवकर पकडण्यात यावा। बीड मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक धागेदोरे हाती लागत आहेत। हत्येप्रकरणी डॉक्टर संभाजी वायबसे यांना अटक करण्यात आली आहे। फरार आरोपींना पळून जाण्यात मदत केल्याचा संशय आहे वायबसे यांच्यावर। धारूरमधून आणखी एकाला अटक केल्याची माहिती आहे। सिद्धार्थ सोनवणे असं अटक केलेल्याचं नाव आहे। बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण चांगलंच तापलेलं आहे। या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना दिसतायत। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज परभणीत महामोर्चा काढण्यात येणार आहे। नूतन महाविद्यालय मैदानापासून या मोर्चाला सुरुवात होईल। या मोर्चासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासह बीडचे खासदार बजरंग सोनवणे, आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत। हा
महामोर्चा निघणार आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत। हा जो महामोर्चा निघेल तो परभणीमध्ये निघणार आहे। याच्या भावाची प्रतिक्रिया येते। आज 2 आरोपींना पकडलं गेलंय, त्यानंतरची ही प्रतिक्रिया आहे। न्यूज 18 लोकमतशी सुद्धा दूरध्वनीवरून हे बोलले होते। लवकरच त्याच्या शोधात आहे पोलीस आणि तो लवकरच जेरबंद होईल। आणि माझी आत्ताची प्रमुख मागणी आहे सध्याची, हे संघटित गुन्हेगारी जे आहे ही सगळी, या सगळ्यांना लवकरात लवकर ह्याला राहिलेला एक मुख्य आरोपी आहे त्याला पकडून परत ज्यांनी ह्या सगळ्या आरोपींना मदत केली आहे घटना घडायच्या अगोदर, घटना घडल्यानंतर, सगळ्यांना तपासून यांना पण योग्य ती शिक्षा भेटायला पाहिजे। पण 2 आरोपी पकडले, काही समाधान वाटते मनाला? आणि तिसरा मी सकाळी सांगितलं होतं, सकाळीच्या वेळेस मी घरून निघलो की योग्य तपास चालू आहे आणि लवकरच जे गुन्हेगार आहेत ते जेरबंद होतील। आणि तसंच झालं, आम्ही अर्ध्या वाटत होतो, आम्हाला माहिती समजली की 2 आरोपी मुख्य आरोपी ताब्यात घेतलेत आणि ते राहिलेला एक आहे तो पण नक्कीच लवकरात लवकर ताब्यात येईल। आणि मग त्याच्यानंतरचं पुढचं जे पाऊल आहे आपलं, म्हणजे आपल्याला जे सांगायचं आहे आपल्याला प्रशासनाला, पोलीस यंत्रणेला, CID ऑफिसरला, की पुढचं माझी जी विनंती करणार आहे मी, तर ते त्यावेळेस मी सांगेन। गुलशन घुले हा खंडणीपासून अपहरण आणि हत्या या तिन्ही गुन्ह्यांमध्ये आहे। तो प्रमुख आरोपी वाटतो का आणखी कुणी दुसरा? ह्याच्यात आता तो जो एक आरोपी राहिलाय तो ज्यावेळेस ताब्यात येईल त्यावेळेस मग ह्या सर्वांची कसून चौकशी करण्यात येईल। आणि जे हे खंडणी असेल किंवा हत्या असेल, ह्याच्यात एकतर गोष्ट आपल्याला स्पष्ट झाली की ही संघटित गुन्हेगारी, जरी हे 6-7 लोक मुख्य आरोपी असले तर ह्याच्या मागे हे खूप मोठं म्हणण्यापेक्षा आता आपल्याला तपासातनं कळणार आहे, पण हे बऱ्याच लोकांची, ह्या लोकांना गुन्हेगारी जे करता येते, तर ह्या गुन्हेगारीमध्ये ह्यांची म्हणजे साथ भेटलेली, ह्यांना अभय भेटलेलं आहे त्यांचं, म्हणून त्यांनी ही इतकी क्रूर कृत्य केलेलं आहे। तर तो आरोपी जो आहे एक राहिलेला, तो ताब्यात आल्यानंतर पुढील चौकशी हे चांगल्या पद्धतीने करतील। आणखी एका आरोपीला 100% मागणी आहे। आणि मुख्यमंत्री साहेबांना सभागृहात अधिवेशनात सांगितलेलं आहे तसं की ह्या सगळ्यांवर मोका लावण्यात येईल आणि लावलाच पाहिजे, प्रमुख मागणी आहे ती सुद्धा। धनुभाऊ, आणखी एक आरोपी पकडला आहे, त्याचं नाव आणखी डिस्क्लोज नाही झालेलं आहे, ज्यांनी संतोष अण्णा कुठं गेले, कुठून आले याची माहिती आरोपींना देत होता आणि पळून जाण्यास सुद्धा मदत केलेली आहे। आरोपी आणखी वाढतील याच्यात? हा, 100% वाढतील। आणि मी जे सुरुवातीला सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये कुठल्या जातीपातीचा विषय नाही, ह्याच्यात कुठल्या धर्माचा विषय नाही, ह्याच्यात कुठल्या विशिष्ट एखाद्या प्रजातीचा विषय नाही। ही एक विकृती आहे समाजातली आणि ते कोणीही असो, त्या विकृतीला सगळ्यांनी नष्ट केलं पाहिजे ह्यांनी, आणि एक धडा शिकवला पाहिजे आणि समाजात एक असा मेसेज गेला पाहिजे की कुणालाही चूक केल्यावर माफी भेटत नाही ह्या महाराष्ट्रामध्ये, असं एक उदाहरण झालं पाहिजे। आणि माझी पण तीच मागणी आहे। वाल्मिकी अण्णांची माहिती ज्याला होती तो तुमच्या गावचा आहे, तुम्ही ओळखता का त्याला? की ज्यांनी गावातल्या प्रत्येक माणसाला आम्ही ओळखतो, पण त्याच्यातल्या ज्या कोणी विकृती असतील, तो कुणी असू द्या, त्याला सजा व्हायला पाहिजे। हे सगळे मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वसामान्य जनता तेच बोलती, कुणी असलं तरी त्यांना शिक्षा द्या, मग ते कुणी असू द्या, त्यांना शिक्षा झाली पाहिजे। पण 7च्या पैकी आता आरोपी आणखी वाढतील जसं? 100% वाढणार। ह्या 7 जणांची कारकीर्द नाहीच आणि पुण्यातून सगळे सापडायलेत म्हणजे हे एकाच जागेवर आहेत, मग ह्यांना तिथं कोणी आश्रय दिला, ह्यांना तिथं कोणी ठेवलं, हे स्पष्टच होणार आहे ना। आता हे मुख्य आरोपी सगळे गोळा केल्यानंतर आपल्याला पुढील तपास हे करणारच आहेत, त्याच्यात सगळ्या गोष्टी करणार आहेत आपल्याला। वाल्मिक कराडबद्दल एक अपडेट समोर येते की निवडणुकीपूर्वी पैसे देऊन त्यांनी संरक्षण घेतलं होतं आणि असं सहज संरक्षण कुणालाही दिलं जातं आणि ते तो यंत्रणेचा, प्रशासनाचा विषय आहे, त्याची त्यांनी स्पेशल चौकशी करून जे कोणी त्याच्यामध्ये ज्यांनी कोणी संरक्षण दिलेलं आहे आणि कुठल्या आधारे दिलं आहे त्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं पाहिजे, म्हणजे समाजाला पण कळेल की संरक्षण नेमकं सरकार कुणाला देऊ शकतंय, सर्वसामान्य लोकांना पण ती गोष्ट कळेल। इतके दिवस का लागतात? पहिल्यांदा पोलीस तपास असेल, नंतर SIT असेल, CID असेल ना, आता SIT, याच्यानंतर इतके आरोपी, आता आरोपी अटक होत आहेत, त्याच्यातही एक अजून आरोपी, इतके दिवस का लागतात असं वाटतं?
हे सराईत गुन्हेगार आहेत, हे साधे गुन्हेगार नाहीत. हे सगळ्या महाराष्ट्राला लपून 20-25 दिवस राहतात, म्हणजे हे सर्वसामान्य माणसं नाहीत. ह्या जबरदस्त विकृती आहेत. ह्याचा समूळ नायनाट केला पाहिजे, तरच आपला महाराष्ट्र आहे सगळा. म्हणजे एकट्या माझा भाऊ, माझ्या कुटुंबातला आधार, गावचा आधार आणि म्हणजे सगळ्यांचे जे आदर्श होता त्याला न्याय मिळणार नाही त्याच्याशिवाय. सगळे गोष्टींचं ह्या सखोल चौकशी होऊन सगळ्यांना शिक्षा भेटली पाहिजे. पोलीस अधिकाऱ्यांवर आक्षेप घेतले होते पुण्यातून तुम्ही. पकडले जात आहेत. मी पोलीस अधिकाऱ्यांवर आक्षेप घेतला होता असं तुम्ही म्हणताय, पण मी सांगतो तुम्हाला की कुठल्या पण डिपार्टमेंटच्या ऑफिसमध्ये गेलो आपण की आपली तिथं काय पद्धत पाहिजे, की आपण रिसेप्शनला कोण आहे, आपण कशासाठी आलो. मी माझ्या भावाची एवढी मोठी हत्या झाली तरी मी त्या पद्धतीनं मध्ये गेलो. अगोदर मॅडमला फोन लावून मध्ये विचारलं त्यांनी की तुम्हाला कुणाकडे जायचंय. मी सांगितलं CIDच्या ऑफिसकडे जायचं. त्यांनी फोन लावला, कन्फर्मेशन झाल्यावर मी तिथं गेलो. आणि जर एखादा व्यक्ती येत असेल तिथं आणि डायरेक्ट मी CIDकडे आलोय म्हणून घुसत असेल तर त्यावर माझा आक्षेप होता आणि मग तिथं मी लेखी स्वरूपात दिलेला होता. भाऊ, सगळे आरोपी हे पुण्यातच आहेत आणि इतक्या दिवस अख्ख्या देशभर CID असेल, SIT फिरते. काय कारण दिसतंय तुम्हाला की हे सगळे आरोपी पुण्यात आहेत? ह्याचं कारण एकच आहे, हे सगळे एका जागेवर आहेत. म्हणजे हे सगळे म्हणजे कुणीतरी जे ठेवलेलं आहे तिथं जिम्मेदारीनं ठेवलं असेल ना त्याने त्यांना एका जागेवर सेफ्टी, त्याचा तपास लवकरच होईल. आणि कोण असणार आहे ते तपासातून कळून जाईल. आपण कसं सांगणार आता, आपण कुणाचं नाव घेणार. तपासात 100% त्यांना माहिती असेल, ते अधिकारी जे आहेत सगळे ते स्पष्टीकरण देतील त्याचं. आरोपी अटक व्हायला जितके दिवस लागत आहेत, तपास निष्पक्ष होईल असं वाटतंय का? तपास निष्पक्ष व्हायलाच पाहिजे आणि आम्ही त्याच्याशिवाय मागे हटणार नाही. माझ्या भावाला, माझ्या कुटुंब प्रमुखाला न्याय मिळालाच पाहिजे आणि आमची स्पेशल मागणी आहे तशी आम्ही 1-2 दिवसात मांडणार आहे. धन्यवाद. बघितलं आपण या ठिकाणी धनंजय देशमुख यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे तपास यंत्रणांवर आणि 2 आरोपींना अटक केली. दोन्ही आरोपी अटक झालेत, आता तिसरा आरोपी सुद्धा अटक होऊ शकतो. मात्र हे सगळे आरोपी पुण्यातूनच का भेटतात, तिथं कुणीतरी त्यांना आश्रय दिला का हे सुद्धा शोधून काढावं अशी मागणी त्यांनी केली. पुण्यातून आरोपींना अटक झालेली आहे. 2 आरोपी आहेत, त्यांना अटक झाली आणि ती अटक झाल्यानंतर हे प्रमुख आरोपी 3 जे फरार झालेले होते त्यातल्या 2घांना अटक झाली आहे पुण्यातून. आणि त्यावर प्रतिक्रिया दिली संतोष देशमुख, सरपंच संतोष देशमुख यांचा भाऊ याने ही प्रतिक्रिया दिलेली आहे. पुढच्या बातमीकडे आपण वळणार आहोत. बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्र्यांचा संबंध असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. आरोपींचे मंत्र्यांकडे उडबस होती असे पुरावे असून या प्रकरणी चौकशी करायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे. कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही प्रेशर खाली न येता या प्रकरणामध्ये शोध घ्यावा, तळापर्यंत जावं. जी सगळी आरोपी आहेत त्या सर्व आरोपींचा उडबस हे मंत्र्यांच्याकडे होती, त्याचे अनेक पुरावे आहेत. त्यांची जवळीक होती, त्यांच्या घरात वावरत होते. आता हे सगळं होताना ते म्हणतात की माझा संबंध नाही. मी असा आरोप करणार नाही की संबंध आहे का, पण चौकशी झाली पाहिजे हे मात्र नक्की माझी मागणी राहणार. संतोष देशमुखांच्या खून प्रकरणामध्ये पोलिसांनी फार मोठी भूमिका, मी स्पष्ट आरोप करतोय की दिरंगाई केली. आरोपीच्या गुन्ह्यावर पांघरुण घालण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी बीडच्या प्रयत्न सुद्धा केले. त्या पुढे जाऊन सांगेल की 22 दिवस वाल्मिक कराड गायब होते, फरार होते. यांची माहिती पोलिसांना होती, पण पकडण्यामध्ये सुद्धा वेळकाळूपणा केला.
विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. आता पुढे जातोय. बीडमधील हत्या प्रकरणी पोलीस करत असलेल्या तपासासंदर्भात पोलिसांवर विश्वास ठेवायला हवा असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं. गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्याकरता सुरेश धस पुरेसे आहेत. फडणवीसांच्या आदेशानंच धस यांचं बोलणं सुरू आहे असा आरोप संजय राऊतांनी केलाय. जर प्रकरण आपल्याला हे योग्य दिशेने न्यायचं असेल, गुन्हेगारांना खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोचायचं असेल, तर मला असं वाटतं की बीडमध्ये आता सुरेश धस पुरेसे आहेत. सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे. धस साहेब आमचे जे काय बोलत आहेत ते फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय बोलणार नाहीत. पण जे काही त्यांचं चाललेलं आहे याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना सुद्धा बीडमधला हा दहशतवाद बंदुकीचं राज्य मोडून काढायचं आहे. ज्या दिवशी मला वाटेल, आम्हाला असं वाटेल की आज काहीतरी पडद्यामागे वेगळं घडतंय, त्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा या प्रश्नाला वाचा करू. परभणीतले सूर्यवंशी आणि बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या दुःखद आहेत. त्यांच्या कुटुंबावर डोंगर कोसळलेला आहे आणि नक्कीच उद्धव ठाकरे लवकरच त्यांच्या कुटुंबांना जाऊन भेटणार आहेत. राजकारण करण्यासाठी नाही, दोघांच्याही कुटुंबांना जाऊन भेटतील. आम्ही वाट पाहत होतो पोलीस काय कारवाई करतायत, आरोपींना अटक होते की हळूहळू सगळे आरोपी अटकेत जातील. हे जेव्हा होईल तेव्हा आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनाला जाऊ, राजकारणाला जाणार नाही. हे आरोपी नाहीत तर प्यादे आहेत असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. बकरे पकडलेत, कोकरू राहिलंय असंही त्यांनी म्हटलंय. कोकरू पण ताब्यात घ्यावं अशी मागणी सुरेश धस यांनी केलेली आहे. आरोपींच्या अटकेवर सुरेश धस यांची प्रतिक्रिया आलेली आहे. 2 आरोपी जे आज पकडले गेले पुण्यातून, त्यांना अटक झालेली आहे. या 2 आरोपींच्या अटकेनं मोठं दिलासादायक पाऊल या प्रकरणामध्ये पडलंय असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. आता एकच आरोपी बाकी आहे. पथकं त्याला पकडण्याकरता सुद्धा रवाना झालेली आहेत आणि या सगळ्या बाबत सुरेश धस यांची आलेली ताजी पहिली प्रतिक्रिया आपण ऐकतोय. चांगली गोष्ट आहे, पोलिसांचं अभिनंदन त्याच्याबद्दल. फक्त हे सगळे बकरी वगैरे पकडलेले आहेत, हे कोकरू राहिलेले कोकरू, ते कोकरूसुद्धा ताब्यात घ्यावं. आणि हे नंतरचे ताब्यात घेतलेले हे काय मुख्य आरोपी वगैरे नाही, हे प्यादे आहेत. मुख्य आरोपी हा आकाचा आहे. आकाला लवकरात लवकर खुला करावा.